आजीनं निम्म गोणीच भरायला लावले आणि ते गोणी तर असे भरले का निम्मे डायरेक्ट गोणी तर निम्मे बाहेर. मला असं वाटत राहिलं आज निम्माला जरा जास्तच भाव भेटणार आहे. त्यात आदित्य पण पुण्यावरून घरी आलाय ना, आपले निंबा पण निघायला लागले, मग त्याला पण कामाला लावून दिलं. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आजीनं आता काटा दिल तर आजी म्हणत होती पूर्ण विकूनच घरी या, त्याशिवाय काय घरी येऊ नका. लिंब कॅरेट मधून गोणी मध्ये भरता भरता सगळे सांडून गेले. मग काय आजीना पर एक एक भरायला लावलं. तर मेन म्हणजे आजीनं आम्ही ना लिंब तोडलेले, आपला घरचाच बाग आहे आणि आता आपण आहे ना ते विकणार आहे. पण आपण मार्केट मध्ये नेणार आहे. आपण काय करणार आहे, जेवढे राहुरीला जातात जेवढे हॉटेल आहे, जेवढ्या हॉटेलमध्ये ज्यांना जितके पाहिजे तितके आपण लिंब देणार आहे. तर बघू कोण कोण घेत आहे, स्टे ट्यून. आम्ही आता पहिल्याच हॉटेलमध्ये आलो आणि त्यांनी आपल्याकडून डायरेक्ट 4 किलो लिंब घेतले. आम्ही लिंब एकदम ताजे तोडून आणले होते, त्याच्यामुळे नाही कोणी म्हणतच नव्हतं आणि आपण लिंब सगळे महाग ठेवलेले होते मस्तपैकी. काट्याचं काही झोलच नाही, आपण डायरेक्ट आपल्या स्वतःच घरून काटा आणलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तिथंच काटा करून लगेच विकत होतो. आता आपली बोनी झालेली आहे आणि आता आपण चाललोय दुसऱ्या हॉटेलवर. जाता जाताच नेमकी या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का नेमकी पेटली काही कळालंच नाही. तेवढं तुम्हाला जर कळालं असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं. त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलवर येणार होतो ती होती रसवंती आणि तिथं आलं बाबा मला अरे पाऊस पडायला लागला, इथं फार उन्हाळा झाला आणि तुमचे कुठं लिंब घेऊ आम्ही. बाबाचं असं ऐकून गाडी एकदम सुसाट घेतली. आपण पुढच्या हॉटेलवर आलतो आणि त्यांना पाहिजे होते 4 ते 5 किलो लिंब. एकतर पावसाळा चालू आहे आणि सगळ्या चिखल आहे, त्याच्यामुळे हॉटेलमध्ये जाताना ना थोडं चपला बाहेर काढून जा, कारण की तुम्ही जाता तसेच आणि पुसणाऱ्याची पार लागून जाते. आणि फायनली यांनी आपल्याकडून पूर्ण 5 किलो लिंब घेतले. त्यांना लिंब दिल्यानंतर हा आवाज ऐकला ना मजाच येते बरं का. पण मेन म्हणजे आम्ही फक्त रोडच्या एकाच लाईनचे हॉटेल घेत होतो आणि आम्ही आलतो आता रावरी फॅक्टरीवर. तिथं आम्ही विचारलं फक्त पावभाजीवाल्यांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावरीचा बाजार होता, तरी पण लिंबाची क्वालिटी चांगली होती, त्याच्यामुळे सगळे आमच्याकडून लिंब घेत होते. आता आम्ही पूर्ण 1 एकरचा प्लॉट लावलेला आहे आणि मार्केटला नेण्यापेक्षा इथंच आपले लिंब पूर्ण विकून जाते, त्याच्यामुळे तेवढी काही गरज पडत नाही. आम्हाला एवढ्या सर्वे मध्ये एक कळालं, काही हॉटेल एवढे भारी होते त्यांनी आमच्याकडून लगेच इन्स्टंट लिंब पण घेतले, पण त्यानंतर त्यांनी आम्हाला रोजच्या ऑर्डर साठी पण बोलावलं. आणि असेच आम्ही एक एक हॉटेल सगळे पूर्ण करत राहिलो आणि आपला गल्ला आता हळूहळू बरंच चालला होता. Yeah, that's a dough overload cash flow, bro. पैसा के भरपूर लिंबू आता विकून झालते, त्याच्यामुळे लय भूक लागली होती. आता आम्ही आलतो राजस्थान हॉटेलमध्ये आणि याची स्टाईल सुद्धा तशीच बदललेली होती. जेवण वगैरे करून आम्ही लगेच निघलो होतो. आज गुरुवार होता, रावरीचा बाजार होता, त्याच्यामुळे भरपूर असे हॉटेल होते का ते म्हणले तुम्ही उद्या ना बिंदासपणे 10-15 किलो टाका नाही का. तर आज फक्त आम्ही ना एवढी मोठी गाडी घेऊन फक्त लाईन लावायला गेलतो का कुठं किती देता येईल काय कसं नाही का. तर बघू आता, तुम्ही कमेंट करून सांगा किती पैसे झाले असतील. आम्ही सांगितलं तर परत ते कसं आहे ते स्ट्राईक मारते आमच्यावर. ते सांगा आता किती झाले असतील.